माझ्या आजीने शिकवलेली सिंपल पद्धतीने आपण अंड्याची रसाभाजी बघत आहोत। नमस्ते, मी पल्लवी, सिम्पली कुकिंग विथ पल्लवीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी आता एका सॉसपॅनमध्ये 10 अंडी उकडायला टाकलेली आहेत। आधी तुम्ही अंडी उकडून घ्या, म्हणजे अंडी चांगली उकडतील। आता आपण साहित्य बघूया। इथे 2 उभे चिरून कांदे घेतलेले आहेत, 5-6 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, 1 चमचे मोठा डाळा घेतलेला आहे आणि भाजलेलं खोबऱ्याचं कूट घेतलेलं आहे। इथे तुमच्याकडे खोबरं भाजलं नसलं तर तुम्ही ते आधी भाजून घ्या। मी एकदमच ते भाजून ठेवते। आता इथे मी एका कढईत तेल घेऊन त्यात कांदा चांगला परतून घेते। परतून म्हणजे चांगला लाल करून घ्यायचा। तुम्हाला तर आठवतच असेल आपले गावचे जे आजी असते किंवा आई असते कशी लाल परतून घेते। खरंच त्या भाज्या इतक्या सुंदर लागतात ना की खूप छान लागतात। म्हणून मला तशाच साधे सिंपल भाज्या ह्या आवडतात। आता मी 1 चमचा जे डाळं होतं ते आपण टाकून भाजून घेऊयात। लसूण पण टाकून घ्या। सगळं हे सामान तुम्ही भाजून घ्या, चांगलं परतून घ्या। आता इथे खोबऱ्याचं कूट टाकून भाजून घेते। ऑलरेडी खोबऱ्याचं कूट भाजलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त भाजायची गरज नाही। कोथिंबीर पण ह्याच्यात थोडी परतून घ्या। आता हे सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात काढून ते चांगलं बारीक करून घ्या। हे जी चांगली बारीक पेस्ट करून घ्या। आता एका कढईत 2 चमचे तेल टाकून त्यात जिरी मोहरी चांगली तडतडू द्या। ह्यात आता आपल्या घरचा जो मसाला असतो जो तुम्ही करता, आता इथे मी घरचाच मसाला वापरते। मला घरचा मसाला चांगला असल्यामुळे मला काही एक्स्ट्राचे मसाले टाकायची गरज पडत नाही। इथे मी 4 छोटे चमचे घरचा मसाला टाकलेला आहे। चांगला परतून घ्या, म्हणजे त्याचा कच्चा पण कमी होईल। आता हे जे आपण वाटण केलं होतं ते टाकून घेतलेलं आहे। आता हे वाटण करपू नये म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। थोडं पाणी ॲड करा, म्हणजे त्याला चांगली तरी उतरते त्या मसाल्याला। हे चांगले आपण आता मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकता मिश्रणाला चांगले जो आपला मसाला होता त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता ह्यात आपण जी उकडलेली अंडी होती ती सोडून घेऊ। अंड्यांमध्ये असे थोडे काप करा, म्हणजे त्यात आतमध्ये मसाला चांगला उतरेल। तुम्ही बघू शकता ग्रेव्ही खूप छान दिसत आहे। चवीनुसार मीठ ॲड करा। आता हे सर्व मी चांगलं हलवून घेते। तुम्ही बघू शकता मसाला खूप छान ग्रेव्ही दिसत आहे। हे चांगलं आता हलवून घ्या, म्हणजे सर्व मसाला हा अंड्यांना लागेल। आता या मिश्रणामध्ये जितकी तुम्हाला भाजीचा रस्सा पाहिजे तितकं पाणी ओतून घ्या। जितकं तुम्हाला क्वांटिटी पाहिजे भाजीची तेवढं पाणी ओता आणि चांगले हलवून घ्या। तुम्ही बघू शकता रस्सा भाजी किती छान दिसत आहे। आता वरती कोथिंबीर टाकून घेते मी। भाजी रेडी आहे। आता ह्याला एक उकळी आणून घेते आणि एका प्लेटमध्ये सर्व करते। चला तर मग या जेवायला। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।